मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व आहे. उत्तम कुळात जन्म आहे, श्रेष्ठ जातीमध्ये जन्म आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर आहे, विद्वत्ता आहे, ज्ञान आहे. पण पंढरीनाथ परमात्म्याची वारी नसेल, भजन नसेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल, हरिपाठ म्हणत नसेल, तर ते सगळं शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज वर्णन करतात संत महात्म्याच्या दृष्टीने भाग्य खरं कोणतं जर असेल. जगद्गुरु तुकोबारायकडे छत्रपती शिवाजी महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराज नजराना घेऊन आले. तुकाराम महाराज म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, देवा नावडे जे चित्ता त्याची होशी पुरविता. जे आम्हाला आवडत नाही, जे आम्हाला आवडत नाही, काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलाची व्हावा. तुम्ही कळले ती उदार, आम्हाला माहिती आहे तुम्ही उदार आहात, पण आम्ही वारकरी आहोत म्हणे, आम्हाला काय लागतं, सोने आणि माती आम्हा समान. हे चित्ते महाराजांनी सांगितलं. पहा, देशाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्यांना शरण येतो. तुकाराम महाराज म्हणतात, गोमांसा समान तुका म्हणे आम्हा धन. आमच्यासारखा सामान्य बोवा असता तर घालीन लोटांगण वंदीन चरण केलं असतं, पण तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणतात छत्रपती शिवरायांना, महाराज तुम्हाला आम्हाला आनंद भाव वाटतो ना, मग एक करा. काय करा? कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. हे कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. जगद्गुरु तुकोबारा छत्रपती शिवरायांना सांगतात, महाराज आम्हाला आनंद भाव वाटतो ना, मग एक करा, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करा, व्रत करा एकादशी. कारण देवाला आवडणारं हे व्रत आहे. माणसाच्या जीवनामध्ये सत्ता संपत्ती ऐश्वर असेल, पण गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ नसेल, काय अर्थ आहे त्याच्या जीवनाला? हो, त्याच्या जीवनाला कसल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. पहा, म्हणून शास्त्र सांगतं प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असलीच पाहिजे. आता मला वाटतं इथे जेवढे श्रोते आहेत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये नक्कीच तुळशीची माळा असणारच आहे का नाही? असणारच आहे. समजा कदाचित नसेल, काल्याच्या दिवशी गुरुवारी तात्यांच्या हातून घालून घ्या. विठ्ठल विठ्ठल. कारण तुळशीची माळा गळ्यामध्ये धारण केल्यानंतर, स्नान केल्यानंतर जे पाणी आपल्या अंगावर येतं मारेवरचं, जगातल्या सर्व तीर्थाचं स्नान घडतं. नाहीतर माणसं मेल्यानंतर शेवटी तुळशीचं पान तोंडामध्ये घालतात ना. आम्ही म्हणतो शेवटी घालण्यापेक्षा आताच घातलं तर काही बिघडणार आहे का? शास्त्र सांगतं, पहा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. देवाला काय आवडतं? व व्रत एकादशी करुणी परलोक ठाकावा. 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करीशी व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धने घेसे. 15 दिवसाला एकादशी व्रत आहे. नाहीतर काय असतं माहिती आहे आपल्याला? मनुष्य आजारी पडला तर 15 दिवस, 10 दिवस माणसाला जेवण करता येत नाही, आहे का नाही? करता येतो ना, उपवास घडतो. 10 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नसतो. आम्ही म्हणतो 15 दिवसाला एक उपवास केला तर मनुष्य आजारीच पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून साधू संतांनी जे आपल्या साधन सांगितलं, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. परमात्म्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा. आणखी देवाला काय आवडतं? गोपीत चंद्राचा टिळा आवडतो. तो भाग्यवान आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो भाग्यवान आहे, तो धन्य आहे. जो कपाळाला गोपीत चंद्राचा टिळा लावतो तो भाग्यवान आहे. महाराज वर्णन करतात, एक गीता प्रेसच्या ग्रंथामध्ये कथा ऐकली होती. एक यवन होता, मुसलमान होता, सतत दुष्टकर्मामध्ये रत होता, पाप करायचा, आणि मग त्याच्या दुर्दैवानं तो मेला, झाडाखाली पडला. झाडाखाली पडल्यानंतर ज्या झाडाखाली पडला त्या झाडाच्या फांदीवर कावळा बसला आणि त्या कावळीने देहधर्म केला. तो देहधर्म
गंधर्व नेमका त्या मुसलमानाच्या कपाळावर उमटला. आता कावळ्याची विष्ठा कशी असते व पांढरी विष्ठा असते, ते गंधाप्रमाणे उमटले. वास्तविक पाहता नरकाचा अधिकारी होता, हा नरक लोकाचा अधिकारी होता. पण विष्णुदूत पण आले आणि यमदूत पण आले. यमदूताने विष्णुदूतांना सांगितलं, ह्या मनुष्याने जन्मभर पाप केले, हा नरकाचा अधिकारी आहे. विष्णुदूतांनी सांगितलं, ह्या मनुष्याने जरी जन्मभर पाप केले पण मरताना शेवटी कपाळाला गंध लावलाय, हा वैकुंठीचा अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, त्याने गंध लावला होता का? गंध लावला नव्हता, सहज गंध उमटला, ती पण कावळ्याची विष्ठा. कावळ्याची विष्ठा गंध रूपाने उमटली तर तो वैकुंठाला जातो. आणि खरं स्नान झाल्यानंतर गोपीचंदनाची उटी 12 ठिकाणी लावली तर काय होणार आहे? विठ्ठल विठ्ठल. धन्य कोण आहे? महाराज सांगतात, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो धन्य आहे. जो कपाळा गोपीचंदनाची ओटी लावतो तो धन्य आहे. ऊर्ध्व पुंड्रभाळ, कंठी शोभे माळ, कापेजे कळी काळ तया भेने. महाराज वर्णन करतात, कोण धन्य आहे? अशा प्रकारे जो पंढरपूरची पायी वारी करतो तो धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करतात, वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा. ऐक नाही, काय वर्णन केले महाराज. अनुपमेची थोरी, महाक्षेत्र महिवरी, धन्य धन्य वारकरी, तुका म्हणे येथीचे. कोण धन्य आहे? जे दररोज दर महिन्याला पायी आषाढ काय करतात, पंढरपूरची वारी करतात, आळंदीची वारी करतात. त्यांच्यासारखं भाग्यवान जगामध्ये कोण आहे हो महाराज? त्यांच्यासारखं भाग्यवान जगामध्ये कोणीच नाही महाराज. बघा, दशमीला जर पंढरपूरला चंद्रभागेच्या स्नानाला वारकरी दिसला नाही तर इतर वारकरी म्हणतात, ज्या अर्थी स्नानाला दिसला नाही त्या अर्थी नक्कीच तो गेलाय 10वं करा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे असं असणारे जे वारकरी आहेत ते वारकरी भाग्यवान आहेत, ज्यांच्या मुखामध्ये सतत परमात्म्याचं नाम चिंतन आहे. जो हरीच्या रंगामध्ये नाचतो तो धन्य आहे. धन्य जगे तोची एक. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तो धन्य आहे. जो परमात्म्याच्या रंगामध्ये नाचतो तो धन्य. नाही तर काय ती करावे मोलाची माकडे, नाचतात ती पुढे संसाराच्या. संत महात्मे त्याला महत्त्व देतात का हो? संसारामध्ये जे नाचतात त्यांना महत्त्व महाराज देत नाहीत, पण जे हरीच्या रंगामध्ये नाचतात, ऐका नाही, हरिगुण गावत नाचुंगी महाराज वर्णन करतात. भगवंताच्या रंगामध्ये जे भजन करतात, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलाचे प्रमाण. जे परमात्म्याचं नाम ज्याच्या मुखामध्ये आहे तो धन्य आहे. जो हरिपाठ म्हणतो तो धन्य आहे. जो ज्ञानेश्वरी गाथा वाचतो तो धन्य आहे महाराज. गुरुवर्य नतोसिंग बाबा सांगायचे, प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी नतोसिंग बाबा सांगायचे, ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. अहो, घरात जरी ज्ञानेश्वरी गाथा असला तर चरणावर माथा ठेवावा. गुरुवर्य असंही म्हणायचे, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंताच्या रंगामध्ये जे नाचतात,
ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो धन्य आहे. जो कपाळात गोपीचंद्राची ओटी लावतो तो धन्य आहे. ज्याच्या मुखात परमात्म्याचं नाम आहे, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करतो, जो नेमाचं भजन करतो तो धन्य आहे. जो अशा प्रकारे पंढरपूरला नेमानं पायी चालत जातो तो धन्य आहे. आणखी कोण धन्य आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. धन्य ते संसारी वा, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जगद्गुरु तुकोबारे सांगतात आणखी कोण धन्य आहे? ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, करुणा आहे, कृपा आहे, ते जगामध्ये धन्य आहेत. धन्य शब्दाचा अर्थ आहे सुकृतीवान, पुण्यवान. व्यवहारामध्ये धन्य कुणालाही म्हटलं जातं. व्यवहारामध्ये धन्यता कुणालाही दिली जाते, हे की नाही? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे माळ नाही त्याची पण एक षष्टी करतात. विठ्ठल विठ्ठल. आता ज्यांनी कधी पंढरपूरची वारी केली नाही, ज्यांनी कधी भजन केलं नाही, गळ्यात तुळशीची माळा नाही, कधी हरिपाठ म्हणत नाही, त्याला काय एक सृष्टी करायची हो? महाराज वर्णन करतात जयाचे आयुष्य धाकोटे होय, बळ प्रज्ञा जेरोनी जाय, तयाचे नमस्कार ते पाय वडील म्हणून. वास्तविक पाहते हे कोण आहे? संसारातले तपस्वी आहेत. त्यांना काय धन्यता द्यायची? ह्यांना धन्यता द्यायची काहीच आवश्यकता नाही. महाराज म्हणतात मनुष्य धन्य केव्हा होतो? जेव्हा मनुष्य पुण्य संपादन करतो. सुकृतीवान धन्य असं म्हटलेलं आहे. जो पुण्यवान आहे, सुकृतीवान आहे, तो धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल. संसारी शब्दाचं चिंतन करत असताना मृत्यू लोकामध्ये संत वाङ्मयामध्ये संसार शब्द हा पुष्कळ वेळा आलेला आहे, पण प्रत्येक ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ भिन्न भिन्न अर्थानं आलेला आहे. या ठिकाणी संसारी म्हणजे मृत्यू लोकामध्ये. या मृत्यू लोकामध्ये धन्य कोण आहे? महाराज सांगतात दयावंत जे अंतरी. जे अंतरी दयावंत आहेत ते धन्य आहेत. आता दयेचं लक्षण सांगत असताना ज्ञानोबांनी 16व्या अध्यायामध्ये खूप गोड लक्षण सांगितलं. आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी, निववितान कडसी साने थोर, तैसे दुःखिताचे शिनने हिरता सक्कनवपणे, उत्तमाधमनेने विवून सुगा पै, जगी जीवना सारिके वस्तू अंगवरी उफके, परी जाते जीवित राखे तृणाचेही, निम्न भरलिया उने पाणी ढळोची नेणे, ते विश्रांता तो शोने जाणे सामोऱ्या पै, पायी काटा निहटे तो व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाचिनी, पाव शीतळता लाहे डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाये सुखा होतो, किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखिताच्या शेलभागी जिने जयाचे, तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया. ज्ञानोबा वर्णन करतात तो पुरुष म्हणजे मूर्तिमंत दया प्रकट झाली. सर्वभूती दया साधू म्हणावे आईची या. वाह. साधू म्हणावे आईची या. सर्वभूती दया साधू म्हणावे आईची या. साधू म्हणावे आईची या. सर्वभूती
महाराजांचं भजनच ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया. महाराज वर्णन करतात काय दयावंत जे अंतरी, अंतकरणामध्ये दया असावी. ती दया कशी असावी ज्ञानोबराय वर्णन करतात. निववितान कडसी साने थोर. जसं चंद्रमा अमृताचा वर्षाव करताना उत्तम अधम गरीब श्रीमंत उंच नीच असा भेद करत नाही. तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडांशू. सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश देत नाही, जसं पंक्तीमध्ये आपण तोंड पाहून वाढतो तसं सूर्य कधी तोंड पाहून प्रकाश देत नाही. तसं संत महात्मे दया करताना आपला परका गरीब श्रीमंत उंच नीच असा कसल्याही प्रकारचा भेद करत नाहीत. ज्ञानोबराय वर्णन करतात पहा पाण्यासारखं जगामध्ये भाग्यवान कोण आहे हो. पाणी स्वतः खर्ची होतं पण एका वाळलेल्या गवताच्या काडीला जिवंत ठेवतं. पाटाचं पाणी जर चाललं असेल, मध्यभागी खोलगट भाग आला असेल तर त्या पाणी खोलगट भागाला वळण देऊन जात नाही, ते खोलगट भाग भरूनच पाणी पुढं जातं. तसं हे संत महात्म्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, करुणा आहे. किती दया आहे. ज्ञानोबराय उदाहरण देतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण अनवाणी पायाने प्रवास केला, संध्याकाळी आपले डोळे जळजळ करतात ना. अनवाणी पायाने प्रवास करा उन्हाळ्यामध्ये, संध्याकाळी डोळे जळजळ करतात. मग आपण डोळ्याला तूप लावत नाही, पायाला तूप लावतो. पायाला तूप लावलं की डोळे शांत होतात. आता पायाचा आणि डोळ्याचा काय संबंध आहे मला माहीत नाही, वैद्यांना विचारा. पण पायाला तूप लावलं की डोळे शांत होतात. तसं जग सुखी झालं की ज्ञानोबराय सुखी होतात. विठ्ठल विठ्ठल. माऊली वर्णन करता पायाला काटा मोडला, पायाला काटा मोडला ते व्यथा हृदयाला होते. तसं या जगामध्ये कोणताही जीव दुःखी असेल, संत महात्मे त्याच्या दुःखानं संत महात्मे दुःखी होतात. पहा महाराज सांगतात तुका म्हणे सुख परावया सुखे आणि दुखवे अनेकांच्या दुःखे. अनेकांच्या दुःखे दुखवे आणि अनेकांच्या सुखे सुखवे. म्हणजे जगाच्या सुखदुःखामध्ये साधू पुरुषाचं सुखदुःख असतं. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. त्या साधू पुरुषाच्या अंतकरणामध्ये किती दया आहे, किती करुणा आहे. ती दया करुणा करत असताना संत महात्मे आपोपर भेद करत नाही. किती करुणा आहे हो. एक उदाहरण सांगतो. एक महात्मा होते, गंगेच्या ताटावरून चालले होते. एक दृश्य पाहिलं, विंचू पाण्यामध्ये पडला होता. आता विंचू आहे, तुका म्हणे विंचू सर्प नारायण. साधूचं अंतकरण होतं, द्रवलं. विंचू पाण्यामध्ये पडतोय, मेरतोय, उचलली, ओंजळ भरली, बाहेर टाकणार इतक्यात स्वभावाप्रमाणे विंचवानं दंश केला, पाण्यामध्ये पडला, परत गटांगळ्या खाऊ लागला. अंतकरण द्रवलं, ओंजळ भरली, परत बाहेर फेकणार, परत स्वभावाप्रमाणे दंश केला, परत पाण्यात पडला. 3-4 वेळा असं घडलं. शेजारी त्रयस्थ पुरुष बसला होता. तो म्हणतो महात्माजी तुम्ही प्रत्येक वेळा उंचवाला वाचवायचा प्रयत्न करता, तो विंचू तुम्हाला प्रत्येक वेळा दंश करतो, मरू द्या ना त्याला. त्यावेळेस त्या साधूने इतकं गोड उत्तर दिलं. साधू महात्मा म्हणाले जर विंचू दंश करण्याचा आपला दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर त्याच्यावर दया करणे, त्याचा जीव वाचवणे हा माझा चांगला स्वभाव मी तर का सोडू. विठ्ठल विठ्ठल. ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. करेला भावेन प्रीती, करेला भावेन प्रीती, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते. करीला भाविन प्रीती, करीला भावेन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भावेन प्रीती,
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती दयावंत जे अंतरी. का अंतकरणामध्ये करुण आहे, दया आहे. पहा, दया शब्द, करुणा शब्द, कृपा शब्द एकर्थवाचक आहे. भागवतामध्ये कृपेचं लक्षण सांगितलं. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेथ उपजेतो साधू पाहे. कृपा वसे संतांच्या देही, त्यांची नीती पाहे दाटुकी जगी. कृपाळाचं लक्षण सांगितलं. कृपा भूतमात्राच्या ठाई, सारखी सर्व देही. येथ तेथ त्या नाही, अवकृपा पाहे निमाली. नवल कृपाळवा त्वाचे चित्त, जीवाचा जीव जीवी स्युत. दुःख हरोनी सुख देत, कृपा अद्भुत तयापरी. जेणे आपणासे होय दुःख, ते पराशी न करी निक्षेष. जेणे आपणे होय सुख, ते अवश्य करी प्राणी मात्रा. या नाव कृपाळ होता. कृपाळत्वाचं लक्षण नाथ महाराज सांगतात. ज्याच्या योगानं आपल्या दुःख होतं ते जगाला करायचं नाही, ज्याच्या योगानं आपल्या सुख होतं ते मात्र नक्की करायचं. पण ती कृपा करत असताना येथ तेथ त्या नाही, अव कृपा पाहे निमाली. संत महात्मे कृपा करत असताना माझा तुझा, आपला परका, उंच नीच, गरीब श्रीमंत असा भेद त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतो. तुकोबारायांच्या चरित्रातलं एक उदाहरण आहे. श्री संत कवी महिपती महाराज वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबारायांना आईसाहेबांनी सांगितलं, महाराज आपले मुलं ऊस मागतायत, थोडं ऊस आणून द्या. तुकाराम महाराज म्हणतात, काय काळजी करू नका. आता महाराजांचा स्वभाव असा आहे, संसाराच्या नावे घालून या शून्य. तुकाराम महाराज संसारातलं काहीच करत नव्हते, पण लोकांनी जर काय सांगितलं बाहेरच्या लोकांनी तर सगळं करायचे. काय ठाकला तो केला परोपकार, केले हे शरीर कष्टवणी. महाराज थोडं मदत करता का? थोडी काय, भरपूर करतो म्हणे. म्हणजे इतरांना मदत करायची, पण संसारात काय सांगितलं महाराज करत नव्हते. ठीक आहे म्हणजे काय अडचण नाही, ऊस घेऊन येतो. दिवसभर पाटलाचं शेत राखलं. पाटलाने एक ऊसाची 10-20 ऊसाची मोळी दिली. खांद्यावर ऊसाची मोळी ठेवली, गळ्यामध्ये विणा आहे. देहू गावामध्ये महाराजांनी प्रवेश केला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी भजन महाराजांचं चाललंय. आता ऊस पाहिल्यावर लहान मुलं शांत बसतील का हो? गावातले लहान मुलं पळत आले, बाबा बाबा मला ऊस द्या. हो बाळ घे, तुला एक ऊस घे. आता तो निघून गेला. दुसऱ्या मुलाने विचारलं, कुठून आणला? बाबांनी दिला. चला बाबांकडे. तोही बाबांकडे आला. बाबा त्याला दिलाय, मला द्या ना. हो तुलाही घे. 1 2 3 4 सगळे दिंडीच आली महाराज. सगळ्या वारकऱ्याला तुकाराम महाराजांनी जेवढे काही मुलं होते सगळ्यांना ऊस वाटून टाकला. एक ऊस शिल्लक राहिला. घरी आले. घरी आल्यानंतर आईसाहेबांनी विचारलं, ऊस कुठं आहे? घ्या जिजाबाई ऊस घ्या. आता आईसाहेबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. बरे झाले देवा बाईल कर्कशा. संत कवी महिपती महाराज वर्णन करतात. आईसाहेबांनी काय केलं, तर एका ऊसाचा स्पर्श पाठीला केला. स्पर्श केल्यावर 3 तुकडे झाले. जिजाबाई म्हणतात खूप चांगलं झालं. तुकाराम महाराज म्हणतात, जिजाबाई खूप चांगलं केलं. पहिला तुकडा महादेवाला, दुसरा भागीरथीला आणि तिसरा तुला. विठ्ठल विठ्ठल. पुढचं उत्तर आहे का? जिजाबाईंनी विचारलं, महाराज तुम्हाला आम्ही ऊसाची मोळी सांगितली होती, तुम्ही एकच ऊस घेऊन आले. तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात, जिजाबाई तुझं खूप मोठं भाग्य आहे. हा ऊस का शिल्लक राहिला माहिती आहे? हा ऊस मागायला कोणी पोरगा आला नाही म्हणून शिल्लक राहिला, नाहीतर हाही देऊन टाकला असता. विठ्ठल विठ्ठल. दया करणे जे पुत्रासी, करणे जे पुत्रासी
तेची दासाने दासे महाराज वर्णन करतात. ही दया आहे, सर्वभूती दया, सर्व भावे करुणा, जेते मितुपणा मावळाला नामदेवराय वर्णन करतात. किती अंतकरणामध्ये दया आहे. ती दया करत असताना संत महात्मे आपला परका भेद करत नाही. दयेचे चिंतन करतात दोन प्रकारची दया, एक सापेक्ष दया आणि निरपेक्ष दया. सापेक्ष दया म्हणजे आपल्या कुटुंबावरच दया असणं आहे की नाही. आपल्याकडे दया आहे, पण आपली दया फक्त आपल्या कुटुंबापुरती मर्यादित आहे, आपली दया सर्वत्र नाही. पण साधू पुरुषाची दया अशी आहे, जगामध्ये विचार करा, जगामध्ये आणखी काही वस्तू उदार आहेत, आणखी काय वस्तू दयावंत आहेत आहे की नाही. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसीन पुरे ज्ञानोबराय वर्णन करतात. आहेत, मेघ आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, कामधेनू आहे, पण या संतांचे देणे कल्पतरू होणे दुने, परिसा परिस आघात देणे, चिंतामणी ठेंगणा या संता परिस उदार वा परिस उदार त्रिभुवने नाही थोर त्रिभुवने नाही थोर माय बाप सहोदर इष्ट मित्र सोय रे 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 या संता परिस उदार या संता परिस उदार त्रिभुवने नाही थोर त्रिभुवने नाही थोर माय बाप सहोदर इष्ट मित्र सोय रे माय बाप सहोदर इष्ट मित्र सोय रे माया बाप सहोदर इष्ट मित्र सोय रे माया बाप सहोदर इष्ट मित्र सोय रे या संता परिसुद्धा त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर इष्टमित्र सोयरे. या जगामध्ये त्रिभुवनामध्ये साधू पुरुषापेक्षा कुणी उदार नाही. संत महात्मे उदार आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. वारंवार एका जनार्दने मांडले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू तुका जयाने घातली मुक्तीची गवाधी आहे का नाही. ज्ञानोबराने मुक्तीची पंगत घातली, आपण नुकतीची घालतो आहे का नाही. आपण नुकतीची घालतो, पण ज्ञानोबराने मुक्तीची पंगत घातली. या आळंदीला या आणि मुक्त होऊन जा. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, म्हणजे ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, निरपेक्ष ज्या साधू पुरुषाच्या अंतकरणामध्ये दया आहे, ते खरे भाग्यवान आहेत. असे संत महात्मे मृत्यू लोकामध्ये का उत्तीर्ण होत असतील. वास्तविक पाहता शास्त्र सांगतं काम नाही, काम नाही झालो पाहे रिकामा. साधू पुरुषांना संत महात्म्यांना शास्त्र कसल्याही प्रकारचं कर्तव्य सांगत नाही. ज्ञानामृतीनं तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः न चास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेन्नस तत्वविद. ज्ञानामृतानं जो महात्मा तृप्त झाला आहे, शास्त्र त्याला कसल्याही प्रकारचं कर्तव्य सांगत नाही. महाराज म्हणतात काम नाही, काम नाही, रिकामा झालो. रिकामा झालो म्हणजे रिकाम टेकडा झालो असं नाही. कर्तव्याभाव झाला. जे करायचे ते केले, जे मिळवायचे ते मिळवले. आता फक्त एकच कर्तव्य आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. जन लावावे सत्पथी. जगाला सन्मार्गाला लावणं पुरुषार्थ सिद्धी चौथी. घेऊन ये आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी. जगा देतो सेवितो हा रस वाटेतो अनेका. ग्यारे होऊ नका रानभरी. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. संत महात्मे काय करतात, हा जो काय भक्तीचा प्रसाद आहे, हा मुक्तीचा प्रसाद आहे. संत महात्मे स्वतः सेवन करतात आणि तुमच्या आमच्याकडून सेवन करून घेतात. वास्तविक पाहता शास्त्र संत महात्मे असे करण्याची करुणा का करतात, त्याचं कारण महाराज सांगतात. काशीमध्ये कबीर महाराज भजन करीत चालले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. एक दृश्य पाहिलं. एक दृश्य, माता माऊली जात्यातून धान्य भरडीत असतात. ते धान्य भरडीत असताना संत श्रमणी कबीर महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. पाणी आल्यानंतर माईने विचारलं, भगवान आपल्या डोळ्यातून पाणी का आलं. त्यास कबीर महाराज सांगतात, माता जसं या जात्यातून धान्य भरडून पीठ होतंय, तसं 184 योनीमध्ये सगळं जग भरडून चाललंय. विठ्ठल विठ्ठल.
येतो हिताचा कळवळा, पडते हाती मनोनी काळा, बुडता हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा मनोनी. संत महात्म्यानं तुमचं आमचं दुःख पाहावलं जात नाही. त्यांच्या हृदयामध्ये अपार करुणा आहे, दया आहे. आणि अशा करुणेमुळंच, अशा दयेमुळंच संत महात्मे वैकुंठाहून परोपकार करण्यासाठी मृत्यूलोकामध्ये येतात. अभंगाचं दुसरं चरण. येथे उपकारासाठी येथे आले गरजा वैकुंठ येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. हो, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावई आले घर जावई कुठे आले घर येथे उपकारासाठी आले घर जावई येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका नामाचा धारक. एकंदर चिक्का एकंदर चिक्का कविदाई हा लोका. कविदाई हा लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. 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 एकंदर शिक्का पाठविला हे लोका उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा. संत महात्मे महाराज सांगता आम्ही वैकुंठाहून खाली आलो. वैकुंठ शब्दाचा अर्थ लोक विशेष घ्यायचा नाही. वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. संत महात्मे आपल्या स्वरूपाचा त्याग करतात. वैकुंठ पुरुष प्राणप सहस्रनामामध्ये वैकुंठ हे परमात्म्याचं नाम आहे. वैकुंठ शब्दाचा अर्थ आहे आपली ब्राह्मी स्थिती. संत महात्मे आपल्या ब्राह्मी स्थितीचा स्वरूपाचा त्याग करतात आणि स्वरूपाचा त्याग करून जगाच्या उद्धारासाठी संत महात्मे मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले. दीन जना महाराज वर्णन करतात. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. उपकाराचं चिंतन करत असताना उपकार उपनाम समीपे करणात कार उच्चते. जवळ करणे याचा उपकार शब्दाचा अर्थ आहे जवळ करणे. मग जवळ करणे म्हणजे कोणाच्या जवळ करणे? संसाराच्या जवळ करणे हा उपकार नाही. देवाच्या जवळ करणे हा खरा उपकार आहे. तुका म्हणे वरीन उरे त्याचे खरे उपकार. उपकाराचं चिंतन करताना एक दोन प्रकारचा उपकार सांगितला आहे. एक लौकिक उपकार आणि एक अलौकिक उपकार. ज्या उपकाराचा संबंध स्थूल देहाशी आहे, ज्या उपकाराचा संबंध सुख दुःखाशी आहे त्याला लौकिक उपकार म्हणा. आणि ज्या उपकाराचा संबंध आत्मेशी आहे त्याला अलौकिक उपकार म्हणा. विठ्ठला विठ्ठला. संत महात्म्याच्या जीवनात दोन्ही प्रकारचा उपकार आपल्या अनुभवाला येतो. बा संत दामाजी पंतांचं चिंतन करा. केवढी मोठी संपत्ती कामाला होते, दुष्काळ पडला, माहीत होतं आपण जर कोठार उघडलं नक्कीच आपल्या भाषेत तुरुंगात टाकेल. विचार नाही केला. दुष्काळ पडला होता. यावे त्याने घ्यावे. या रे लहान थोर या ते भलते नारीनं करावा हवी चनालगी चिंता कोणाशी. त्या काळामध्ये दुष्काळ पडला. सर्व गोदाम सरकारचं कोठार उघडलं. गरीब लोकांनी 10 पोती ज्वारी घरी नेली. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या जीवनामध्ये किती मोठा लौकिक उपकार आहे.
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी दररोज पंगत राहायचे, दररोज पंगत. हजारोच्या वर वारकरी जेवायला बसायचे. पण असा नियम नव्हता. कोणी जरी आला, कोणी जरी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ आहे अधिकार, कोणी महाराज सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. कोणाला जर क्षुधा लागली असेल, नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये जावं, जेवण करावं, प्रसाद घ्यावा. किती मोठा परोपकार आहे. नाथ महाराज पोथीला जर आले तर मुठभर साखर द्यायचे. म्हणजे साधू पुरुषाच्या जीवनामध्ये लौकिक उपकार आपल्या अनुभवाला येतो. सर्व संतांच्या चरित्राचा विचार करा. सर्व संतांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आल्या वृक्ष जैसा तैसे मनोनी देहवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताच्या मनोहारी उपयोगा जाणे देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाली आहे अर्थाते न वंचने जे का. वैरी जरी असेल तरी त्याला देह वाणी चित्तानी धनाने त्याला काय करणं, देऊन टाकणं. वैरी जरी असेल, नाथ ज्ञानोबा वर्णन करता झाड आहे. झाड काय करतं, पत्र पुष्प छाया फळ मूळ सगळ्याच्या सगळं परोपकारासाठी खर्च करतं. ते संत महात्मे आपली लौकिक संपत्ती सर्वच्या सर्व परोपकारासाठी खर्च करतात. तुकोबऱ्याकडे कागदपत्र होते, ते सर्व कागदपत्र दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हाताने इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले. जेवढी काही लौकिक संपत्ती असेल, महाराज सांगतात की सर्व संपत्ती साधू संतांनी काय केली, परोपकारासाठी खर्च केली. हा साधू पुरुषांचा लौकिक उपकार झाला. आणि साधू पुरुषांचा अलौकिक जर उपकार कोणता असेल तर महाराज सांगतात, मज निरंतर जागवे ते निरंतर जागवे मज निरंतर जागविती हा साधू पुरुषाचा अलौकिक उपकार आहे. संत महात्मे आपल्या आत्मजागृती देतात. पहा, जरी आता आपण जागा असलो तरी आपण नक्कीच अविद्यारूपी निद्रेमध्ये झोपलेलो आहोत. आपण आता दिसायला जागे आहोत, पण आपण खरे जागे नाहो. आपण कसे आहोत, अविद्यारूपी निद्रेमध्ये आपल्या झोप लागली. केव्हा लागली, अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी, जो अनादी काळापासून आपल्याला स्वप्न पडलं. अविद्यारूपी निद्रेमध्ये आपल्या जगतरूपी स्वप्न पडलं. आणि त्या जगतामध्ये काय भाव निर्माण झाला, हा जनको हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता हे माझे ना. हा जनक, हे माता, हा मी गौरहीन पुरता, ही संपत्ती, हे माझं कुटुंब, हे सगळं माझं म्हणू लागला. या देहाते म्हणे मी, पुत्र दारा धन माझे, असा भ्रम माणसाला निर्माण झाला. ह्या विश्वरूपी जगतारूपी स्वप्नामध्ये, अविद्यारूपी रात्रीमध्ये माणसाला स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये नसलेल्या पदार्थाला माझा मी झालो शत्रू, कायचे पुत्र दारा कायचा मित्र, कासया घातला पसरो, अहो जगद्गुरु तुका म्हणे. म्हणून संत महात्मे काय करतात, जागृती देतात. धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या आहे जाणून, शरण रेगा देवाशी कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, मृगजळवत जाय रया. संतांनी सांगितलं, नव्हे तुझा हा परिवार, द्रव्य दारा क्षणभंगूर. माणसं संसारामध्ये प्रेम करतात. कुठवर प्रेम करतात, जो वरी चण गातो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. महाराज वर्णन करतात, संसारामध्ये माणसं प्रेम करत असतात. का करत असतात, सब पैसे के भाई दिल का साथी नाही खोई. महाराज वर्णन करतात, त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता तुमची नावडती गोठी. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. सगळं माणसाचं प्रेम असतं, ते धनावर प्रेम असतं. संतांनी आपल्याला सांगितलं, हे कसं आहे, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीची मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ, रखुमा देवी वराचे. हे दिसणारं जग स्वप्न आहे, स्वप्न नाही, स्वप्नातलं मृगजळ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे
आधी स्वप्न खोटं आहे, स्वप्नामध्ये मृगजळ आलं म्हणजे दिसणारं हे विश्व जे आहे स्वप्नातलं मृगजळ म्हणजे खोट्यातलं खोटं आहे. असं असणारं जे जगत आहे संत महात्मे आपल्या सावध करतात, जागृती देतात. आता जागा रे भाई जागा रे, उठा जागे व्हारे. आता संतांनी आपल्याला जागृती उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वराने बोधत म्हणून ही संतांची काय झाली अलौकिक उपकार झाले. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. अनादी काळापासून माणसाला भ्रम झाला, मी कोण आहे, मी देह आहे. देह संबंधी पदार्थाला माझं म्हणतो. ते पोपट पकडणारे माणसं असतात, ती नळिका असते, ती नळिका फिरणारी असते. पोपट आला रे आला, ती नळी फिरते, पोपट उलटा होतो, त्याला आकाश वर दिसतं, त्याला वाटतं मी जर नळी सोडली खाली पडणार मरणार. त्याला ओढलं तरी सोडत नाही, तोडून अर्ध काढलं तरी सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करता आपल्या आपण बांधवीला गळा नेण्याची निराळा असता आहे. कासय हा सत्य मानिला संसार, काहे केले चार माझे माझे. का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना आवरली. मनुष्य या संसारामध्ये भ्रमामध्ये नसलेल्या पदार्थाला माझं म्हणतो, पण हे माणसाचं स्वरूप आहे का हो? हे आपलं स्वरूप नाही. अर्जुनाला मोह झाला होता, मी जगी एक अर्जुनो ऐसा देह आहे अभिमानो. कौरवाती या स्वजनो आपला म्हणे. गुरुवरे सांगत असतात मोह दोन प्रकारचा, एक साधारण मोह आणि एक असाधारण मोह. मी अर्जुन आहे हा एक मोह आहे, आणि कौरव माझे बांधव आहेत हा एक मोह आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्जुनाला वाटायचं मी अर्जुन आहे, पण जेव्हा भगवान परमात्म्याने ब्रह्मज्ञान सांगितलं, गीताशास्त्र सांगितलं, तेव्हा अर्जुनाचे काय उत्तर आहेत. नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मायाच्युत सितोस्मिगत संदेह करिष्ये वचनम तव. महाराज सांगता गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मला भ्रम होता मी अर्जुन आहे, पण मी आता अर्जुन नाही. मी कोण आहे. अहम वासुदेव हा, मी वासुदेव तत्वता. कोळ येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य संता. नाही तुझा अनेक मागता का. संत महात्मे आपल्या जागृती देतात आणि सांगतात तू कोण आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म किंवा देवाची बरे देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही कोण आहात. साक्षात देव आहात. तुमच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा धर्म नाही. आपल्याला काय वाटतं मी जन्मणार आहे, मी मरणार आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी करताय, मी भोगताय असं माणसाला वाटतं. पण संत महात्मे आत्मजागृती देतात आणि आत्मजागृती देऊन सांगतात तू कोण आहे. तू साक्षात परब्रह्म देवाचं स्वरूप आहे. ही झाली साधू पुरुषाची अलौकिक उपकार. म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. एकदा संप्रदायाच्या नियमानं मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकारा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. ठोबा 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 ठोबा. धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी
धन्य ते संसारे दयावंत जे अंतरी संसार येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी जगद्गुरु तुकोबर आहे. जे साधू पुरुष संत महात्मे मृत्यू लोकामध्ये तुमच्या आमच्या अत्यंत कल्याणासाठी अवतीर्ण होतात. त्या साधू पुरुषाचं लक्षण सांगता लटिके वचन नाही देहे उदासीन. आता या ठिकाणी अर्थ करत असताना अन्वय करावा लागेल. लटिके वचन नंतर दंड आहे असा अर्थ घेता येत नाही. मग तो जो नाही शब्द जो पुढचा आहे तो पाठीमागं घ्यायचा. लटिके वचन नाही देहे उदासीन म्हणजे संत महात्मे बोलत असताना कसं बोलतात तर सत्य बोलतात. शास्त्र सांगतं खरे बोले तरी फुकासाठी जोडी हरी. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये काय करू नका. आज तुकाराम महाराज सांगतात तुम्ही कसल्याही प्रकारचे जप तप अनुष्ठान करू नका. फक्त एक नियम आपल्या जीवनामध्ये धारण केला, सत्यव्रताचं आचरण जर केलं तर महाराज सांगतात त्याला आपोआप परमात्मा भेटतो. फुकासाठी जोडे हरी. महाराज सांगतात सत्य बोले मुखे ते उचंबळ ते सुखे. नाथ महाराज म्हणतात सत्य परते नाही तप, सत्य परते नाही जप, सत्य पाविजे सद्रूप सत्य साधक निष्पाप होते. सत्यासारखं तप नाही, सत्यासारखं जप नाही आणि सत्य तत्वाचं आचरण केलं तर तो साधक ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतो. म्हणून महाराज सांगतात काय करा. संत महात्मे बोलताना कसं बोलतात खरे बोले तरी सत्य बोलतात. लटिके वचन नाही देहे उदासीन. महाभारतातला एक गोड प्रसंग आहे. द्रोणाचार्यांचा पाठ भरला, पहिला पाठ भरला. कौरव पांडव आले. द्रोणाचार्यांनी पहिल्यांदा शिकवलं. आज पहिला दिवस आहे म्हटले आपण थोडं शिकू. सत्यम वद एवढं शिकवलं. काय करा एवढं पाठ करून या म्हटले. उद्या काय करा पाठ करून या. आणि मग सगळ्यांनी कौरवांनी सगळ्यांनी पाठ केलं. सगळ्यांनी म्हणून दिलं सत्यम वद सत्यम वद सत्यम वद. धर्मराज युधिष्ठिरांना विचारलं बाळ युधिष्ठिर पाठ झालं. गुरुजी नाही पाठ झालं. ठीक आहे उद्या म्हटले. आणि मग दुसऱ्या दिवशी परत धर्मराज युधिष्ठिर आले. द्रोणाचार्यांनी विचारलं बाळा पाठ झालं. गुरुजी नाही पाठ झालं. ठीक आहे तिसऱ्या दिवशी 7 दिवस झाले. 7 दिवसानंतर द्रोणाचार्य धर्मराज युधिष्ठिरांना विचारतात बाळा पाठ झालं. नाही गुरुजी पाठ नाही झालं. 20 दिवस झाले. 20 दिवसांनी विचारलं बाळा पाठ झालं. गुरुजी नाही पाठ झाले. 25 दिवस झाले. 25 दिवसानंतर धर्मराजांना विचारलं धर्मराज पाठ झालं. गुरुजी नाही पाठ झालं. 30 दिवस झाले. 30 दिवसानंतर द्रोणाचार्याने विचारलं धर्मराज युधिष्ठिर पाठ झालं. हो गुरुजी आज पाठ झालं. त्यावेळेस द्रोणाचार्याने विचारलं बाळा सगळ्या कौरवांनी तर दुसऱ्या दिवशी म्हणून दिलं, सगळ्यांनी म्हणून दिलं, तुला 30 दिवस का लागले. त्यावेळेस धर्मराज युधिष्ठिर सांगतात गुरुजी तुम्ही आम्हाला शिकवलं सत्यम वद खरं बोला. मी प्रयत्न करत होतो अट्टहास करत होतो. कधी कधी माझ्याकडून 7 दिवसामध्ये एकदा खोटं बोललं जायचं. कधी कधी मी प्रयत्न करत होतो. कधी कधी 15 दिवसामधून एकदा खोटं बोललं जायचं. मी निग्रह करत होतो. तुम्ही आम्हाला शिकवलंय खरं बोला. कधी कधी 25 दिवसामधून एकदा खोटं बोललं जायचं. गुरुजी आज 30 दिवस झालेत. तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो आजपासून उभ्या आयुष्यात कधीच खोटं बोलणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि या सत्यतत्वाच्या आचरणामुळेच आपण ऐकत असतो की धर्मराज युधिष्ठिरांचा रथ कुरुक्षेत्रामध्ये आधांतरी एक ईत आधांतरी चालायचा. काय असेल महाराज पहा. त्या धर्माचं वर्णन करताना नाथ महाराज वर्णन करता ऐक त्या धर्माची थोरी ज्याशी शत्रू नाही संसारी. आजार शत्रू म्हणून धर्मराज युधिष्ठिराचं वर्णन केलं. ज्यांना कोणीही शत्रू नाही. काय झालं जेव्हा सर्व कौरवाचा नाश झाला, सगळे सेनापती मेले, सगळे 99 कौरव मेले, एकटा दुर्योधन राहिला. आईकडे आला. आईला विचारलं आई सगळं संपलं म्हणे आता आपला विजय कसा प्राप्त करायचा. काय नाही म्हणे जा तुझ्या भावाकडे जा. आणि मग त्यावेळेस दुर्योधन म्हणतो माता तो माझा शत्रू आहे तो मला काय सांगणार आहे. अरे तू म्हणे धर्मराजांना ओळखलंच नाही म्हणे जा. तू त्यांना ओळखलं नाही म्हणून युद्ध घडले म्हणून सगळा नाश झाला गेले. आता धर्मराज युधिष्ठिर दुर्योधनाला दुर्योधन म्हणत नव्हते. काय म्हणायचे सुयोधन म्हणायचे. काय अंतकरण असेल पहा. आणि विचारलं महाराज तुमच्यावर मला विजय प्राप्त करायचा आहे, तुम्हाला मला मारायचं आहे, उपाय सांगा. आपला मृत्यू कोणी सांगेल का हो महाराज. आपला मृत्यू कोणी सांगणार नाही. पण धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं ऐक दुर्योधना करावया पांडव निर्दाळन वज्रदेही वाहवया आपण वर्म पुस्ता दुर्योधन धर्म असत्य वचन न बोले. नाथ महाराज सांगतात अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा नाथ महाराज खोटं आपले नाथ महाराज नाही धर्मराज युधिष्ठिर खोटं नाही बोलले. सांगितलं दुर्योधना लहान अवस्थेमध्ये तो जसा होता अंगावर एकही वस्त्र न ठेवता काय करायचं मातेकडे जायचं. तुझ्या आईनं डोळ्यातली पट्टी काढली तुला नखशिकांत पाहिलं तुझा देह वज्राचा होईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून
म्हणून महाराज सांगतात लटके वचन नाही माझे असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प त्या फळाचे हे महादेव पातली प्रभू. संत महात्मे देहाच्या ठिकाणी उदास असतात. का उदास असतात? तरी जो या देहावरी उदास ऐशिया परी उखिता जैसा बिढारी बैसवेला आहे. साधू पुरुषांना देहाचं स्वरूप कळालेलं आहे. हा देह पंचभूताचा आहे. हा देह अग्नीमध्ये पडला तर राख होतो, कुत्र्याने खाल्ला तर विष्ठा होते, आणि ह्या दोन्ही परिणामापासून जर वंचित राहिला तर त्यामध्ये किडे पडतात. असा देहाचा वाईट परिणाम असल्यामुळं संत महात्मे देहाच्या ठिकाणी उदास असतात. एक बैरागी भिक्षेला गेला. भिक्षेला गेल्यानंतर भिक्षाम देह असा शब्दाचा उच्चार केला. ते माता घरामध्ये भाकरी करत होत्या. घरामध्ये अंगणामध्ये लहान मुलगा खेळत होता. त्याला काही समजत नव्हतं. अंगणामध्ये एक चांदीचा पैसा पडला होता. त्या बैराग्याला वाटलं आता आई तर घरामध्ये स्वयंपाक करते, लहान मुलाला काही कळत नाही, पैसा घ्यावा असं वाटलं. तो चांदीचा पैसा उचलला, झोळीत टाकणार इतक्यात त्या लहान मुलाने हाक मारली, आई. त्या बैराग्याने आपल्या अंगणातला चांदीचा पैसा उचललाय. आई भाकरी करताना सांगते, बाळू उचलू दे, खोटा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, चांदीचा पैसा खोटा म्हणल्यावर तो झोळीत टाकेल का? हो, झोळीत टाकणार नाही. तसं संत महात्मे देहावर उदास आहेत. का उदास आहेत? कारण साधू पुरुषाला देहाचं मिथ्यात्व कळालं, देहाचा खोटेपणा कळाला. शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने पिंड हा उसना आणला पाचाचा शेकी लागे ज्याचा त्याशी देणे. पंचमहाभूताचा देह उसना आणलाय. ज्याचा देह उसना आणलेला आहे तो देह कधी ना कधी द्यावा लागतो. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती. शरीराची होय माती कोणी नाही सांगाती, कोणी नाही सांगाती. शरीराची होय माती. हा शरीराचे काय होणार आहे? माती होणार आहे. ज्ञानोबराय वर्णन करता जायाचे जैसे लेणे अंगावरी हाच वाणे तैसे देह धरणे उदास तयाचे. काय झालं? लग्न होतं. लग्नामध्ये काय केलं? त्या काकूने काय केलं? शेजारच्या काकूकडून दागिने उसने घेतले. लग्नाला गेल्या. जरी दागिने घातले असतील, लग्नाला गेले असतील, तर त्यांना नक्की माहिती आहे हे दागिने आपले नाहीत, उसने आहेत, घरी गेल्यानंतर परत द्यावं लागणार आहे. तसं संतांना माहिती आहे हा देह जो आहे पंचमहाभूताकडून आपण उसनं आणलेला आहे, आणि उसनी आणलेली वस्तू एक ना एक दिवस आपल्याला परत करावी लागत असते. म्हणून महाराज सांगतात देही उदासीन लटके वचन नाही येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आता काय होतं? काय काय माणसं खरं बोलतात, काय काय माणसं खरं बोलतात पण मधुर बोलत नाहीत, गोड बोलत नाहीत. म्हणून शास्त्र सांगतं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. ती अतिव्याप्ती घालवण्यासाठी महाराज सांगतात मधुरावाने ओठी तुका म्हणे वाव पोटी. म्हणजे बोलताना कसं बोला? खरं बोला, प्रिय बोला. ऐक नाही, एक उदाहरण सांगतो. दोन चौथीचे विद्यार्थी होते, चौथीला शिकायला होते. दोन मित्र होते. त्याच्या आईनं काय केलं? त्याच्या आईनं डबा घेऊन आले. डबा घेऊन आल्यानंतर ते बाळ काय म्हणतं, अरे राम, ती समोरून येते ना, ती समोर येणारी कोण आहे माहिती का? माझ्या बापाची बायको आहे. विठ्ठल विठ्ठल. हे खरं आहे, बापाची बायको आहे, खरं आहे. पण ते प्रिय आहे का हो? मधुर आहे का हो? मधुर नाही. महाराज सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तीर्थस्वरूप जगत जननी माता समोर आलेले आहेत, आणि तो काय म्हणतो? माझ्या बापाची बायको आहे म्हणतो. वास्तविक पाहता आई आहे.
जगाची माता आहे. माणसं खरं बोलतात पण ते प्रिय नसतं, मधुर नसतं. म्हणून ज्ञानोबा तुकाराम महाराज सांगतात कसं बोला. साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. शास्त्रामध्ये 12 प्रकारचे दोष सांगितले. विरोधो वादो बोळू प्राणू पाप ढाळू उपहासू चाळू वर्म स्पर्शू आटो वेगो विंदानो आशा शंका प्रतारणू संन्यासिले अवगुणू जिया वाचा. हे 12 दोष ज्या वाणीतून निघून गेले ती वाणी कशी आहे. मधुर आहे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. देवानी सुमन ते अंगी सकळ कळा जयाचे अंगी सकळ परमामृता देवाळा परमामृत जीवा अनंत अनंतांगे कळा अनंत अंगे अनंत कळा तुका जवळा चरण सेवका तुका जवळा चरण सेवका तुका जवळा चरण सेवका जयाची वाणी सुमन माळा. ज्याच्या वाणीमध्ये काय हो, ज्याच्या वाणीमध्ये गोडवा आहे, प्रियत्व आहे, मधुर भाव आहे. संत महात्मे बोलताना कसं बोलतात. गोड बोलतात. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. ज्ञानोबा बोलू लागले रिकामे तोंड करो गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. ज्ञानोबा बोलतात तर ज्ञानेश्वर निर्माण होते. तुकोबराय बोलतात तर गाथा निर्माण होतो. नाथ महाराज बोलतात तर भागवत निर्माण होतं. असे जे साधू पुरुषाचे वचन आहेत. अखंडन खंडे अभंगन भंगे तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. जगामध्ये सगळं नाश पावेल पण अभंग आणि ओव्या कधीच संपणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत अभंग ओवे आहेत असं नाही. जोपर्यंत अभंग ओवे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे पोटे देवा घालून सांगे गोष्टी. तुका म्हणे मज बोलवितो देव. महाराज सांगता आमच्याकडून परमात्मा अक्षरा वेगळा. तुका होणे निराळा पाहे निगमकळा बोले विठ्ठल प्रसादे. हे अक्षरे नव्हती देका ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळिका उजळल्या कृष्णे. म्हणून महाराज सांगता मधुरा वाणी ओठी. साधू पुरुषाच्या मुखामध्ये मधुर शब्द असतात. ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे जे शब्द आहेत मधुर शब्द आहेत. म्हणजे तुका म्हणे वाव पोटे. आणि साधूचं जे अंतकरण असतं, साधूचं जे हृदय असतं कसं असतं. महात्मा शब्दाचा अर्थ सांगत असताना महान आत्मा यस्य सहा महात्मा. ज्याचा आत्मा मोठा आहे. आत्मा कधी मोठा नसतो. आत्मा शब्दाचा अर्थ आहे अंतकरण. ज्याचं अंतकरण मोठं तो महात्मा. ज्याचं पोट मोठं तो महाराज. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषाचं जे अंतकरण आहे, साधू पुरुषाचं अंतकरण किती मोठं आहे. सगळ्या जगाचे अपराध संत महात्मे आपल्या पोटामध्ये साठवतात. पहा ज्या समाजाने ज्ञानोबरायांच्या माता पित्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं पण ज्ञानोबरायांनी कधी समाजावर रागवले. ज्ञानोबराय कधी रागवले नाही. महाराज सांगतात देवाची पूजा हे भूताचे पाळण. मत्सर तो शिन बहुतांचा करावा संकोच चित्ताचे भोवता होय ते भोवता सुख कीजे. तुका म्हणे संतपण याचे नाव जरी होय जीव सकळांचा. संत महात्मे सर्व जगाचे अपराध आपल्या पोटामध्ये साठवतात. म्हणून तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. एकदा मोठ्या प्रेमानं जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करू. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव सगळे म्हणा वाव पोरी
विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय